श्री समर्थ रामदास स्वामी कृत 12व्या शतके सगुण निर्गुण संवाद शतक. श्रीराम समर्थ. करी चापबान माहेश्वरी ठाण रूप हे सगुण राघवाचे. राघवाचे रूप निर्गुण जाणावे सगुण स्वभावे नाशिवंत. नाशिवंत देव कदा म्हणू नये निर्गुणासी काय पाहासील. पाहता निर्गुण देवासी दुर्लभ याचा होय लाभ पूर्वपुण्ये. पूर्वपुण्ये लाभ ब्रह्मादिका झाला कैवारी जोडला रामचंद्र. रामचंद्र रूप नाम हे माईक बोलिला विवेक वेदशास्त्री. वेदशास्त्री भक्ती राघवाची सार तेने पैल पार पावी जेतो पार आत्मनिवेदने भक्तीची लक्षणे नवविधा. नवविधा भक्ती करिता तरले जीव उद्धरले नेनो किती. नेनोनिया देव माईक भजता मुक्ती सायुज्यता अंतरली. अंतरली भक्ती मुक्ती मागे धावे राघवाच्या नावे निरंतर. निरंतर देव अंतरोने दावा विवेक पहावा सज्जनांचा. सज्जन संगती चुके अधोगती राम सीतापती चेनी नामे. नाम ज्याचे घ्यावे त्यासी ओळखावे देवासी धुंडावे आदरेंसी. आदरेंसी जपे राम नामवानी स्वयं शूळपाणी महादेव. महादेवे गुरु गीता निरोपिली तेथे मन घाली आलया रे. आलया संसारी राम नाम तारी दुजे पृथ्वीवरी आडळेना. आडळेना परी संत संग धरी तेने तू अंतरी निवसिल. निवाले अंतर रामासी भजता दुजे काही आता आडळेना. आडळेना जया संतांची संगती तया अधोगती गर्भवास. गर्भवास माझे राम चुकविल मज सोडविल अनाथासी. अनाथांचा नाथ पतित पावन तया संत जन दाखविती. दाखविती वाट संत निजधामी माझे मन रामी विश्वासले. विश्वासले परी रामासी नेनवे तो राम जानवे संत संगे. संत संगे करी निसंग होई जे मग तो जाणी जे राम केवी. रामासी मिळता संतांची मिळणी मग दुजेपणी उरी नाही. उरी या रामाची जन्मोजन्मी असो मन हे विश्वासो रामपायी. रामपायी मन होतसे उन्मन तेथे भिन्ना भिन्न ऐक्यरूप. ऐक्यरूप ज्ञान तेम जनावडे गायी न पवाडे राघवाचे. राघवासी गुण नाही तो निर्गुण ठाई पडे गुण संत संगे. संत संगतीचा निर्गुण पवाड मज वाटे गोड राम कथा. कथा निरूपण श्रवण मनन होय समाधान संत संगे. संत संगे बोध होय निर्गुणाचा मोडे सगुणाचा भक्तिभाव. भक्तिभावे करी निर्गुण पावावे मग काय व्हावे सांग बापा. बाप माय राम विश्वाचा आधार भक्ता निरंतर सांभाळितो. सांभाळितो काय प्रारब्ध वेगळे होणार न टळे ब्रह्मादिका. ब्रह्मादिका मान्य तो नव्हे सामान्य असावे अनन्य सगुणासी. सगुणासी उरे उरे ना कल्पांती म्हणून सांगती संतजन. संतजन ज्ञानी पूर्ण समाधानी तेही जप ध्यानी सर्व काळ. सर्व काळ ध्यान करीती सज्जन परी ते निर्गुण ध्यान त्यांचे. ध्यानी आकळेना मनासी कळेना तयासी कल्पना केवी धरी. धरीला विश्वास साधूचे वचनी अवस्था उन्मनी तेने गुणे. गुणेंची निर्गुण कळे सर्व खून म्हणून सगुण देव धरी. धरावा सगुण निर्गुणा कारणे तया विनयेने चाड नाही. चाड नाही ऐसे कासया म्हणावे सगुण पावावे निर्गुणासी. निर्गुणासी पावे सगुणा करिता सगुण पाहता तेथे नाही. नाही का म्हणसी सद्गुरु सगुण आणि निरूपण बहुविधा. बहुविध रूप नव्हे सद्गुरूंचे निर्गुण ठाईचे जान बापा. जान बापा आता तू तरी सगुण झालासी शरण सद्गुरुसी. सद्गुरुसी गेला जो कोणी शरण तयासी सगुण कोण म्हणे. म्हणसील काय सगुणा वाचुनी सर्व ही करणी सगुणाची. सगुणाची नव्हे निर्गुणाची सत्ता निर्गुणाकरिता सर्व झाले. सर्व झाले जेव्हा निर्गुणाकरिता तेव्हा सगुणता निर्गुणासी. निर्गुण हे सर्व करुणी वेगळा ऐसी आहे लीळा निर्गुणाची. निर्गुणाची लीळा वांजेची कुमरी बोलता चतुरी मानी जेना. मानी जेना तरी सृष्टीसी रचिले सर्व कोणे केले तयाविन. तयाविने दुजे काय सत्य आहे अनुभवे पाहे आलया रे. आपुला विचार निर्गुणी सर्वदा निर्गुणासी कदा विसंभेना. विसंभने घडे सत्संग नसता संग विचारिता सगुण की. सगुणाचा संग ज्ञानियांसी नाही ज्ञानी या विदेही पुरातन. पुरातन देही तरीच विदेही देहाविन नाही विदेहता. विदेहता बोली स्वभावे लागली निर्गुणाची खोली कोण जाणे.
जाणे सुख दुःख जाणे गुणागुण तयासी निर्गुण बोलवेना. बोलवेना परी निर्गुण कळावे विवेके मिळावे निर्गुणासी. निर्गुणासी गुण मिळता संकट व्यर्थ खटपट का करीसी. का करीसी भक्ती सगुण देवाची तुझ निर्गुणाची शुद्धी नाही. शुद्धी नाही झाली जया आनंदाची तया विवादाची उरी नाही. उरी नाही कदा निर्गुणी भजता निर्गुण सर्वथा सार आहे. सार ते आकार भक्तीचा निर्धार भक्ती पूर्वापार सगुणाची. सगुणाची भक्ती अज्ञाने करावी सज्ञाने करावी निर्गुणाची. निर्गुणाची भक्ती या नाव अभक्ती अव्यक्तासी व्यक्ती लावू नये. लावू नये भाव सगुण देवासी व्यर्थ पाषाणासी काय काज. कार्यकारण हा विवेक पाहिजे भावार्थे लाहिजे सर्व काही. सर्व काही नाही जैसे मृगजळ वाया खळखळ का करीसी. का करीसी सर्व देहाचा संबंध जरी झाला बोध निर्गुणाचा. निर्गुणाचा बोध संसार निरसी तेथे अज्ञानासी रिग नाही. रिग नाही जया भावार्थ भजनी तया हृदय सुनी शून्याकार. शून्याकार होय विवेके वासना मग समाधाना काय उने. उने झाले दुने निर्गुणाच्या गुणे अभाविका कोणे उद्धरावे. उद्धरावे एका सज्जन संगती ऐसे वेदश्रुती बोलताती. बोलताती परी नाही आठवण म्हणून सगुण आवडेना. आवडेना मिथ्या माईक भजन असत्यासी मन विश्वासेना. विश्वासेना मन सगुणासी जरी तयासी कैवारी देव कैचा. कैचा देव भक्त कल्पना आपुली ते सर्व नाथिली ज्ञानियांसी. ज्ञानियांसी देव दूरी अंतरला संदेह पडिला अंतकाळी. अंतकाळ कैसा अनंत ठाईचा संदेह देहाचा मिथ्याभूत. मिथ्या शब्द ज्ञानी माया ओसरेना अभक्त तरेना मायापुरी. मायामोह पुर दुस्तर संसार अद्वैत विचार जव नाही. जव नाही भावे श्रीहरी अर्चिला तव नव्हे भला ज्ञानगर्वी. ज्ञानगर्वी नव्हे ज्ञानी असुल्लभ जयाचेने लाभ स्वरूपाचा. स्वरूप रामाचे मनी आठवावे नाम उच्चारावे रात्रंदिस. दिसनार जनी मन ना उन्मनी ज्ञाता जनी वनी सारिखाची. सारिखाची भाव तया भेटे देव येर सर्व वाव शब्द ज्ञान. ज्ञाने विन सर्व व्यर्थची जाणावे जव नाही ठावे आत्मज्ञान. ज्ञानदाता हरी मणी दृढ धरी तोची यमपुरी चुकविल. चुकविल ज्ञान सर्व ही अज्ञान पावी जे विज्ञान संत संगे. संत संगे धरी सगुण भजन स्वधर्म साधन क्रियाकर्म. क्रियाकर्म कैचे ज्ञानी याचे अंगी मुक्त ज्ञानी जगी विचारिता. विचारिता देही तोकी जे सर्व ही क्रियाकर्म काही सांडू नये. सांडू नये भक्ती स्वधर्म विरक्ती ब्रह्मज्ञान प्राप्ती रामदासी. रामदास म्हणे राम उपासका भक्ती सांडू नका राघवाची.